नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक चावडीवर तुमचं स्वागत आहे. चावडीवरती वेगवेगळ्या विषयावरचे जे गेस्ट असतात ते येत असतात, आपल्याशी गप्पा मारत असतात आणि ही चावडी खूप रंगतही असते. पण आजची चावडी भरगच्च आहे, कारण या चावडीवरती आज क्रांती करायला आलेले आहेत काही लोक. आणि तो उठाव नाहीये, ते क्रांती करायला आलेत, कारण त्यांनी एक सीझनमध्ये क्रांती केलेली आहे, शांतीत क्रांती केलेली आहे. पण आता ते सीझन 2 घेऊन 13 ऑक्टोबरला येणार आहेत. आणि ही सगळी टीम आता आपल्याकडे आलेली आहे आणि आमच्याकडे पण टीम आहे, ती पण तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, चांगल्या गप्पा आपल्या रंगणार आहेत. सुरुवातच त्या शांतीत क्रांतीपासून करूया की सीझन 1 झालाय, 2 वर्ष आधी झालेली आहेत. 2 वर्षामध्ये तुम्ही काय डेस्टिनेशन शोधत होतात की आता आपल्याला नक्की कुठे करायचं आहे? बजेट वाढलंय म्हणून इंटरनॅशनलच जायचं असं ठरवलेलं का? एवढा वेळ का लागला तर त्याला माझ्या मताने आपण एक साधा किती येतात अशा वेब सिरीज, तर दुसरा येतोय ह्याच्यातच आम्ही आनंदी आहोत. आणि आमच्या बाजूने आम्ही खूप आधी तयार केला होता, पण मध्ये काय 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 घडामोडी ज्या महाराष्ट्रात घडत होत्या, तर त्याच्यामध्ये मग त्यांना बहुतेक वाटलं नाही की वेळेत रिलीज करावा, जरा लोक शांत होऊ देत मग रिलीज करूयात असं. तर तो आत्ता रिलीज आत्ता होतोय. 6-7 महिन्यापूर्वी आम्ही मागच्या वर्षी शूट केलाय आणि आत्ता तो रिलीज होतोय. त्यामुळे ते गॅप आम्ही कारणीभूत नाही त्या गॅपसाठी. आणि बजेट वाढलंय म्हणून आम्ही गेलो नाही, आमचं अँबिशन वाढलंय म्हणून आम्ही गेलो बाहेर. बजेट फार वाढलं. आम्ही आपलं स्वखर्चाने काही गोष्टी केल्यात, तर त्यांनी मऊ झाली नवीन. पण याच्यामध्ये आता दिसलं की एकदा पहिल्या सीझनमध्ये तुम्ही फक्त त्या शांतिवनातच होतात. हो, आता तुम्ही शांतिवनातनं बाहेर पडलेले आहात, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, उत्तराखंड, डायरेक्ट नेपाळपर्यंत पोहोचलेले आहेत. तर प्रवास प्लस अभिनय हा सगळा मजा कशी होती? म्हणजे प्रवास पण करायला मिळतो आणि तो फ्री ऑफ कॉस्ट. पेड ट्रिप होती आमची, तर कोणाला आवडणार नाही अशा ट्रिपवर जायला. पण अभय म्हणतो पैसे कमी मिळाले तसे तर. नाही म्हणजे मराठीचे जे असतात त्याच्यात सगळ्यात चांगलेच आहेत. मराठीचे अगदी प्रामाणिकपणे, म्हणजे मी त्याचे आकडे नाही सांगू शकत, पण मराठी 1/5 बजेटवर चालतं, OTT असो किंवा सिनेमा असो. आणि ते बदलायचं आहे आम्हाला, अशी इच्छा आहे. त्या मनाने हा शो हा अप्पर कॅटेगरीतला पडतो. म्हणजे इमॅजिन करा बाकीच्या शोजना काय मिळत असेल ते. तर हा सगळ्यात टॉपच्या म्हणजे बजेटमधले शोज आहेत, ते 1/5 ऑफ हिंदी असतात. तर त्यामुळे जे हे तर बरेच वेळा आपल्याला स्वतःलाच द्यायला लागतात पैसे बाकीच्या. पण ज्यावेळेस तुम्ही शो घेऊन गेला होता तेव्हा, कारण काय की आपल्याकडे डायरेक्ट सिरियल्स आपण बघतो आणि त्याच्यामध्ये हा फिट बसत नाही शो कुठल्याही पद्धतीने. नाही, तर धडधड होती का की ऍक्सेप्ट करतील नाही करतील, कारण अजून त्याची सवय नाही आहे आपल्याकडे त्या पद्धतीची. म्हणजे ह्यांची ॲबनॉक्शियस कॅरेक्टर्स आपल्याकडे ऍक्सेप्ट नाही होणार. ऍक्च्युली नाहीच झाली ती. आम्ही हा शो भाडीपात चालू करायच्या मागे उद्देश हे होतं, जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा आम्ही हा शो किंवा असे अनेक शो घेऊन आम्ही अनेक TV चॅनलकडे फिरलोय खूप दिवस, कास्टिंग काउच सकट. आणि ते सगळे तेव्हा बरेच यंग चॅनल आले होते, म्हणजे प्रत्येकाचं युवा व्हर्जन आलं होतं. तर त्यामुळे आम्हाला वाटलं की आता होणार आहे असं काहीतरी कॉन्टेंट. आम्ही त्यांच्याकडे जायचो आणि ते सगळेच जण सांगायचे की नाही अजून हे एवढं नको करायला, आपण थोडं आवर्त घेऊयात असं ह्याने. तर ते करत टू क्लासी टू निश असं त्याला उत्तरं मिळायची. मग एका पॉइंटला आम्ही म्हटलं की चला आपणच एक YouTube चॅनल चालू करू आणि आपल्याकडे कधी पैसे आले तर त्याच्यावर असा शो करू. पण फॉर्च्युनेटली तोपर्यंत OTT मार्केट ओपन अप झालं आणि मग अभयनी TVF बरोबर शो केला होता. मग TVF बोर्डवर आलं, कारण त्यांचं आणि आमचं साधारण ऑडियन्स बेस सेम आहे. आणि मग TVF आणि आम्ही एकत्र आहे म्हटल्यावर अर्थातच सोनीला ते म्हणजे आवडेल असं आम्हाला अपेक्षा होती आणि आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि इट वर्कड. पण आलोक, तुझ्यावरती नेहमी सारंग आणि पॉला अन्याय करतात असं नाही वाटत का? म्हणजे आधीच्या सीझनमध्ये अट्टल बेवडा दाखवायचं, आताच्या सीझनमध्ये दारू सोडली दाखवायचं, अध्यात्माच्या मार्गाला लागला. ह्या दोघांना हिरोईन द्यायच्या, तुला हिरोईन द्यायची नाही, हा अन्याय नाही का तुझ्यावर? नाही मी बोलून टाका मला. हो नाही, मी घरचा पडतो ना भाडीपाचा, त्यामुळे माझ्याबद्दल हा दुजाभाव होणं स्वाभाविक आहे. पण वेगळ्या एका शो मध्ये मला त्यांनी नुकतीच हिरोईन दिली होती सीझन 2च्या आधी, आणि जसं सेटल करतात ना, तुला इथे दिली हिरोईन आता बोलू नको असं, मला थोडं 9 to 5 नावाचा जो शो केला आम्ही भाडीपावर, जस्ट त्याच्यामध्ये हिरोईन भागवायची तिकडे हा ते भागून घे, आता इकडे विचारू नको, ते 2 स्टार येत आहेत त्यांना हिरोईन देऊ म्हटलं ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, मला त्याच्यातला
दिनारच्या कॅरेक्टरचं पहिल्या सीझन मधलं सुद्धा आणि दुसऱ्या सीझन मधलं सुद्धा ट्रान्झिशन खूपच आवडलं. आणि जो माणूस त्या अर्थाने आध्यात्मिक ट्रिपवर असतो त्याला नसते कोणाची गरज. त्यामुळे मला असं वाटलं ठीक आहे चालेल. पण पॉला, डायरेक्टर तुम्ही दोघं जण आहात, घरी भांडणं जशी होतात तशी सेटवर पण तशी होतात का काही, की मला हे पटतंय तुला हे पटत नाहीये, असं काही होतं तुमच्याकडून? या दिवस ऑन दिवस एव्हरी एव्हरी नाही, आम्ही शक्यतो ह्यांच्या समोर 2-3दाच भांडलोय. आम्ही शक्यतो जाऊन एक कोपरा पकडतो, मग एक डिस्कशन परत दोघीच 4-4 कशाला. पण कामामुळे जास्त भांडण होतं. या वी डोंट फाईट एट होम, वी फाईट ऑन वर्क ओनली. पण भांडतात, मी ऐकलंय सगळं. तू सांगून टाक मग काय ते. नाही असे क्रिएटिव्ह डिस्प्युट्स असे. या हा चिडका आहे माणूस, हा खूप गोड दिसतो, सगळ्या मी महाराष्ट्राला असे सांगू इच्छितो. हा खूप चिडका माणूस आहे आणि ओव्हर द इयर्स म्हणून तुला हिरोईन म्हणून हिरोईन देत नाही. नाही त्याचा काही संबंध नाही. ओव्हर द I was इयर्स the heroine for him last या year. लास्ट सीझन आहे, बट हिरोईन बी नाही. आय वॉज एवढा फ्लर्टिंग मोठा विथ त्याग कोणी केलाय का की स्वतःची ऍक्टरला दिले, असं कोणी केलंय का? नाही पण See, I have a हे problem with this word दिला. Heroine दिला. चान्स दिला. हा. करेक्ट चान्स मारायला दिला. हिरोईन आणि हिरोईन मध्ये फरक होत असतो. हा आपल्याकडे गडबड होते लगेच मुंबईमध्ये. पण मला विचारायचं की तुम्हाला हिंदीत नाही बनवायचा वाटला, कारण ज्या पद्धतीचं तुम्ही कॉन्टेंट केला होता, असं एकदा वाटलं की हिंदीत केलं असतं तर बजेट पण वाढलं असतं आपल्याला, आपण That's what everybody tells us, that why don't you just do it in Hindi? Even especially this kind of a show doesn't have to be in Marathi. Exactly. But if nobody's doing it for Marathi, then there's gonna be a big problem. आणि ते मला त्याच्याही पलीकडे असं वाटतं की ह्युमर आमचा जो आहे तो म्हणजे प्रत्येक प्रांताचा पण ह्युमर असतोच ना. म्हणजे मला नाही वाटत की ते पुष्पावालं जे आहे ते आपली लोक कॅरी करू शकतील. ते प्रत्येकाची एक स्टाईल असते. आपल्याकडचा रांगडेपणा वेगळा, त्यांचा रांगडेपणा वेगळा, तसंच आपला ह्युमर वेगळा, त्यांचा ह्युमर वेगळा. आणि तो ह्युमर अभय ऍक्च्युली सांगू शकेल, कारण अभयला मूळ गोष्ट सुचली होती सीझन 1ची आणि तो आमच्याकडे घेऊन आला, त्यामुळे तो सांगू शकेल की ते का मातीतलं आहे म्हणून. नाही म्हणजे की तो हिंदीचा जो भाग आहे तोच सगळ्यात त्यातला मेन भाग होता. की माझा स्वतःचा 3 मित्रांचा ग्रुप आहे, ज्याचा आमचा दिलचाहत आहे नावाचा ग्रुप व्हॉट्सअपवर होता. आणि ऍक्च्युली विचारणार होतो. आणि आमच्यात नेहमी चढावड असायची की आपल्यातला आमिर खान कोण आहे, कारण प्रत्येकाला आमिर खान व्हायचं होतं, कोणालाच अक्षय खन्ना किंवा सैफ अली खान व्हायचं नव्हतं. तर मग प्रश्न पडला की आमिर खान होणं म्हणजे नेमकं काय आहे, ही ॲस्पिरेशन नेमकी काय आहे. तर त्यामुळे पहिल्या सीझनमध्ये तिघांनाही इक्वल नंबर ऑफ सीन्स आहेत की म्हणजे असा हा आमिर खान आहे, तो सगळा वेगळा भाग. पण ते पण एक हिंदी हे एक स्वप्न आहे. म्हणजे आपल्याला सतत वाटत असतं की अरे ते केल्यानंतर फायनली आपण काहीतरी अचीव्ह केलं, काहीतरी सक्सेसफुल झालो, असं एक काहीतरी. म्हणजे आत्ता पण एपिसोड बघितल्यानंतर लोक म्हणतात मराठीमध्ये खूप करताय तुम्ही, मराठीमध्ये एवढं करायची गरज आहे का की सो म्हणजे काहीतरी तुम्ही चांगल्या प्रकारे करताय की अरे मध्ये हिंदीत करा ना, असं त्याचं काहीतरी बघणं आपलं पण आहे. आणि आमचं मराठी भाषेवर जास्त प्रभुत्व आहे हिंदीपेक्षा. आम्हाला कॉमेडी मराठीमध्ये जास्त चांगली सुचते. आणि आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहोत. म्हणजे की पॉला सोडून आम्ही सगळेच मराठी मीडियम आता सुरू झालं. नाही आणि मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलोय, पण आमच्या मॅडमचं इंग्लिश मिडियम होतं खूप, त्यामुळे तर त्याच्यामुळे सगळं विचारच मराठीत होतो. तर त्यामुळे म्हणजे आयडियली जर बजेट्स आणि हे सगळं व्यवस्थित असेल तर मराठी भाषेतच एक्सप्रेस करायचे स्वतःला. So actually, Maharashtrians have the strongest connection with their language out of all Indian regional languages. You really feel so? No, it's measured. I mean, KPMG did a report which said that Maharashtrians have the highest language affinity of like 65%. ताबडतोब ऑडियन्स साठी आमच्या, की बेसिकली तिचं असं म्हणणं आहे की KPMGने एक स्टडी केला होता आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल जास्त आपुलकी असते आणि ते जास्त वापरतात. आहे, अभिमान नाही हा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे त्यांना वापरली जास्त जाते आपल्याकडे, पण मराठीच आपण करूयात असं अट्टास कोणी धरत नाही, जसं साऊथ मध्ये होतं तसं. आणि त्याच्यामुळे तो फरक आहे. फायनान्सचा पण प्रश्न येतोच. हो, पण त्याला एक मुख्य कारण जसं हा म्हणाला की हिंदी करायला सांगतात ते स्केल अप करण्यासाठी. म्हणजे कोणी
कुठल्याही क्षेत्रामध्ये माणूस असेल तर त्याला असं वाटतं ना स्केलअप व्हायला पाहिजे त्या पण हिशोबाने. मराठीमध्ये स्केलअप व्हावं अशीच इच्छा आहे म्हणून हे चालू केलंय. म्हणजे It has to be organized in order to scale up. आपल्याकडे Which not सक्सेसची been डेफिनेशन organized. ती आहे की मराठीतनं तुम्ही हिंदीमध्ये गेलात तर तुम्ही सक्सेसफुल झालात समहाव. आपल्याकडे डेफिनेशनच ही आहे की आपल्याकडे काही काही ठिकाणी ते पुरस्कार असतात की मराठी पाऊल पडते पुढे टाईपचे पुरस्कार. ते जे हिंदीमध्ये जाऊन म्हणजे आम्ही त्याचं आमचं बोलणं की हिंदीमध्ये जो माणूस जाऊन काम करतोय त्याला तो पुरस्कार दिला जातो. तो माणूस मराठीत काहीतरी करतो तेव्हा त्याला तो पुरस्कार दिला जात नाही. आपल्याला खरंच दृष्टिकोन बदलायची गरज आहे की मराठी म्हणजे कमी आणि हिंदीमध्ये गेलं म्हणजे स्केलअप झालं. कारण हा आहे म्हणजे याला म्हणजे हे आपण बघत आलेलो आहोत लहानपणापासून आणि याला आपण सगळेजण तेवढेच सामील आहोत. कारण माझ्याही घरामध्ये मी लहानपणी जर लावला असेल तर मी कुठल्या मराठी हिरोचं पोस्टर लावलं नसेल, मी हिंदीच कुठल्या तरी ऍक्टरचं लावलेलं असणार आहे. कारण आपल्याकडे तेवढं ओव्हर पॉवरिंग आहे. आपल्या इथे आहे बॉलिवूड जर हे साऊथ मध्ये असलं असतं तर गोष्ट वेगळी असली असती. पण जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला लागलो तेव्हा मला असं झालं की मग आपलं रिजनलला डावललं जात आहे का, किंवा आपल्याच लोकांकडून ना, आपल्याच घरच्यांकडून किंवा आपल्याकडूनच किंवा गृहीत धरलं जात आहे का की हे घरचे आहेत. गृहीत धरलं म्हणजे डावललं म्हणजे असं नाही की हे वाईट आहे असं, पण हे घरचं आहे, हे ठीक आहे, हे मी टीव्हीवर बघेन, मी थिएटरमध्ये जाऊन नाही बघणार. थिएटरमध्ये मी हिंदी सिनेमा बघेन. हिंदी सिनेमा केला म्हणजे मी हिंदी सिनेमामध्ये मी छोटीशी भूमिका केली तरी माझा गवगवा होणार. पण लोक पण असा विचार करतात ना की मी खर्चच करायचा असेल तर मग मी थिएटरमध्ये जाऊन त्या पिक्चरवरती खर्च करा. म्हणून तर आपण बघतो ना की ते टॅक्स फ्री करायला सांगतात, नाही पण मदत मागतात आणि या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यात. मला असं वाटतं ते चिकन अँड एग सिच्युएशन आहे की आधी काय आलं त्याच्यावर. म्हणजे आता आपण असं म्हणतोय की प्रेक्षकांना आपण जे हवंय ते देत नाही आहोत, त्याच्यामुळे ते म्हणतात की नाही मग ते आम्ही घरी बघू. पण घरी बघतायत म्हणून आम्हाला ते बनवायला पैसे मिळत नाहीत असं इतकं ते हे विशेष ऐकलंय. तर ते कुठेतरी मोडायचा हाच हेतू आहे. म्हणजे इव्हन भाडीपा सुरू करतानाही तोच हेतू होता आणि शांतीत क्रांतीसारखा शो अट्टहास आणि मराठीत ठेवण्यातच जो इव्हन TVF पण आम्हाला म्हणाले होते की तुम्हाला हिंदीत करायचं आहे का, आणि आम्ही म्हणजे प्रकर्षाने सांगितलं होतं की नाही, हा मराठीतला आहे, हे पुण्यातली मुलं दाखवलेली आहेत आणि त्यांचं एक अपब्रिंगिंग आहे आणि त्याच्या सकट हा शो करायचा आहे. म्हणजे इनफॅक्ट एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्याचं कॉस्ट्युमचं डेक बनवलं, आम्ही आमचा अप्रोच भाडीपामध्ये जेव्हा लॉंग फॉर्मॅट, आम्ही ह्याला लॉंग फॉर्मॅट कॅटेगरीत मोडतो, तर ते लॉंग फॉर्मॅट जेव्हा करतो तेव्हा आमची रायटर्स रूम असते. 4 रायटर्स येऊन आधी त्याच्यावर रिसर्च काम करतात, त्याच्यानंतर आम्ही पॅलेट्सवर काम करतो, सगळ्यावर म्हणजे जसं बाहेर होईल काम त्या पद्धतीने ह्या बजेटमध्ये आम्ही काम करतो. तर आम्ही जेव्हा पॅलेट एक निवडून त्या पॅलेटमधलं एक फोटोशूट करून घेतलं ह्या तिघांचं आणि त्यांचे हे लुक्स असावे असे लुक्स डिझाईन केले जसं हिंदीमध्ये होईल तसं, आणि ते पाठवलं आम्ही. तर तेव्हा पहिली प्रतिक्रिया होती की मराठी लोक एवढी फॅशनेबल नाही आहेत म्हणे. तर TVF कडनं सांगितलं नाही, हे चॅनल कडनं आलं. आणि मग आम्ही म्हणजे तर आम्ही त्याच्यावर वाद केला आणि त्यांनी खूप मोठ्या मनाने मान्य केलं ते. पण आमचं असं म्हणणं होतं की श्रीमंत मुलं दाखवलेत, असं नाही दाखवलेत की ही गरीब घरातली मुलं आहेत. हा त्यातला परदेशी फिरणारा मुलगा आहे. हा कर्नाटकमध्ये त्याचं आईचं घर आहे आणि तिथून वाढून आलेला आहे. तर अर्थात त्यांच्यामध्ये, आणि हा जर का इंटरनॅशनल स्विमर आहे तर त्याच्यामध्ये एक्सपोजर असणार कपड्यांपासून सगळ्याचं, आणि ती फॅशन आम्ही चांगले कपडे घालतो म्हटलं असं काय त्यात म्हणजे. तर तिथपासून सुरुवात होते. म्हणजे विचार आपण गरिबीत ठेवूयात, इथून सुरुवात होते. गरिबीत म्हणजे मी फायनान्शियल गरिबी नाही म्हणते, मी वैचारिक म्हणतोय की आपण असाच विचार केला तर ते खूप कॉमन आहे. आणि ते जेवढं ब्रेक करत जाऊ, जे आत्ताची खूप लोक करतायत मला असं वाटतं. म्हणजे की झोंबिवली सारखी फिल्म असेल किंवा अशा अनेक फिल्म्स आहेत ज्याच्यामध्ये मला वाटतं शोचा कसा फायदा होऊ शकतो किंवा होतोय की हा शो आता मराठीपेक्षाही म्हणजे इतर भाषांमधले लोकही बघतात. मला तेच विचारायचं होतं. मला फक्त या मुद्द्यावर एक ऍड करायचं, जे स्केलअप आपण म्हणतो ते फक्त आपण आर्थिक बाबतीत स्केलअप म्हणतो. यात कुठेही भावनिक लेवलवर, वैचारिक लेवलवर स्केलअपचा विचार आपण करत नाही. वैचारिक स्केलअप हाही एक भाग आहे आणि विचार आणि भावना आपल्याला आपल्या भाषेतच कम्युनिकेट करता येते. भाषा ही आता उदाहरणार्थ आपण जनरली ढोबळपणाकडे जात चाललेलो आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता मराठीतच आपण म्हणलं की मला वाईट वाटतंय, मला उदास वाटतंय, मला उद्विग्न वाटतंय, मला विषण्ण वाटतंय, हे 4 वेगळे शब्द आहेत आणि या प्रत्येकाचं इमोशन वेगळं आहे.
वाईट वाटणं, उदास वाटणं, उद्विग्न न वाटणं आणि विषण्ण वाटणं, याला मराठीत 4 शब्द आहेत. आपण त्या नुआन्सेसमध्ये जातो भाषिक पातळीवरती. आता हा नुआन्सच नको असेल आणि एक ढोबळपणा हवा असेल तर काय कुठल्याही भाषेत करायला काही हरकत नाही. आपण भाषेत नुआन्समधनं बोलायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातून काहीतरी वैचारिक स्केलअप, भावनिक स्केलअप सुद्धा व्हायची शक्यता असते. पैशाचं काय आहे म्हणजे कुठला श्रीमंत माणूस आज खुश आहे? मला तर कुठलाही मला काही वाटत नाही कौतुक. शांती क्रांतीतले डायलॉग झाले एकदम. नाही पण सिरियसली म्हणजे पैशाबद्दलचा जो हाईप आहे ना, हाईप बरोबर आहे कारण पैशाने लोकांना सुबत्ता मिळते, पण अनफॉर्च्युनेटली पैसे हवेच आहेत, जगायला हवेत. पण कुठला पैसेवाला माणूस खुश असतो जो तर मला काही त्याच्यामध्ये हे स्केलअप करून जायचंय कुठे? कारण म्हणजे शेवटी मग हिंदीत मराठीतल्या माणसाला हिंदीत जायचंय, हिंदीतल्या माणसाला हॉलिवूडला जायचंय, हॉलिवूडला तर काय कुठे मग कुठं जायचं पुढे? काही नाहीये तिथे. इट हॅज टू बी. माझं या वैयक्तिक ह्याच्यावर वेगळं मत आहे की म्हणजे अर्थात ते वैचारिक आपण हे झालं पाहिजे, पण स्केलअप करणं म्हणजे प्रॉब्लेम काय होतं ना की आता उदाहरणार्थ आम्ही हाच शो आम्ही 20 दिवसात शूट केलाय ह्या बजेटमध्ये. तर जे की म्हणजे तुमचे आम्ही लिटरली ऍडमिट व्हायचे बाकी होतो की ज्या पेसने तुम्हाला काम करायला लागतं. हेच जर का आपण म्हणजे हिंदीत केलं आणि त्याचं जे बजेट मिळतं त्याच्यामुळे असं होतं की ह्यालाच 30 दिवस मिळतात आणि याच लेंथचा शो हिंदीमध्ये टीव्हीएफचा 45 दिवसामध्ये शूट केलेला केला. आहे. ह्याच लेंथचा टीव्हीएफ आजकाल अशा पद्धतीचे खूप शोज करतात वेगवेगळ्या सो हे themes वरती. 45 दिवस आणि 20 दिवसाचं गणित आहे. एवढंसं जरी मिळालं म्हणजे असं काही करोडोनी तुमची किंमत वाढावी अशी इच्छा नाही. त्यातलं पैसे कामासाठी आवश्यकच आहेत, त्याबद्दल मी नाही बोलत आहे. मी असं म्हणतोय फोकस हा आपल्या इक्यू आणि आयक्यूच्या स्केलिंग अपचा पाहिजे, त्याच्यासाठी पैसे लागणार ते हवेच आहेत. पण स्केलिंग अप म्हणजे फक्त आपण वरवर जात राहिलो आणि मग आपण हॉलिवूडला गेलो आणि संपलं, मग तिथे संपतो विषय, पुढे काही नाहीये जायला. To wrap it up, I feel like, that at Bhadipa, this is something we are really passionate about. We want to take Marathi stories onto a global scale. And that is what we are constantly pushing for Like and how investing Korean our time and energy. content gets कोरियन किंवा इव्हन Spanish, मल्याळम yeah. कॉन्टेंट जो आहे तो सुद्धा ज्या पद्धतीने बघितला आणि कोरियन आणि स्पॅनिश पॉप्युलेशन आपल्याहून कमी आहे मराठी बोलणाऱ्यांच्या. इव्हन ज्या हिब्रू सिरीज आल्या, हिब्रू भाषेमधल्या सिरीज आल्या ह्याच्यामधल्या फौदा किंवा फौदा या आणि वगैरे, हा. त्याचा सुद्धा जो काही रीच मिळाला जो त्यांना. मगाशी मी जो मुद्दा एक फक्त म्हणत होतो तो कम्प्लीट करतो की ही जी सिरीज आहे जे आम्हाला सतत म्हटलं जातं की अरे ही मराठी नाही वाटत आहे, हे हिंदी वाटतंय, हे खूप भारी वाटतंय, हे मराठी तसं बघितलंच नाही आम्ही. आणि त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की मराठीपेक्षाही इतर भाषिक लोक ते बघतायत. म्हणजे तमिळ ऑडियन्स खूप खूप जास्त आहे, अच्छा, हो. हिंदी ऑडियन्स पण आहे. सो हिंदीतले लोक बघतात. ते रिलेट करू शकले स्टोरीशी पूर्णपणे एकदम. हो, कारण आम्ही डब केले होते 6 भाषांमध्ये आणि त्यातलं तमिळ भाषेचं डबिंग बँग ऑन बसलं कारण काय त्यांच्याकडे शब्द संपदा तेवढीच आहे. Abhay can speak about that. मी तमिळमध्ये बघितले होते एपिसोड 3 कारण मी तेव्हा पॉंडिचेरीमध्ये काम करत होतो आणि मला कळत नव्हतं की तो ह्युमर कसा वर्क होणार आहे, पण त्या सगळ्या पोरांना रिलेट होत होतं, ते करेक्ट ठिकाणी हसत होते. सो ते खूपच ऍक्सेसिबल झाले. लोक नुआन्सशी रिलेट करतात, मला वाटतं त्याचा थिएटरला फायदा होतो. लोकांना नुआन्स कदाचित असं पण आहे का की जो ग्लोबल एक जो तरुण आहे म्हणजे तो एका पर्टिक्युलर एज मधला, त्याचा विचार साधारण सारखा आहे, त्याची हो, भाषा वेगळी अगदी, असेल, अगदी. त्याच्यामुळे ती स्टोरी जास्त पोहोचली असं असं ग्लोबल तरुण आहे म्हणजे अत्यंत एक्सपोज तरुण आहे. पूर्वी जसं तमिळनाडू मधल्या मुलाला कदाचित माहितीच नसेल महाराष्ट्रात काय चाललंय, तर तसं नाहीये. त्यांना सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली एवढं जेवढं इंटरनेट पसरलं तेवढं अनफॉर्च्युनेटली स्टँडर्डायझेशन पण झालंय. म्हणजे सगळेजण एकसारखी भाषा बोलतात, एकसारखे वागतात. अगदी त्यात म्हणजे त्याच्यातही प्रत्येक आपल्या मातीतलं काहीतरी आहे, पण तरी सुद्धा समजणं अवघड नाही जात आता दुसऱ्याचं. You definitely pinched a nerve there. वातावरण थोडंसं बदलूयात. सेटवर कुठलाही मूवी असेल, शो असेल, शूटिंग वेळी सतत धमाल होत असते. तर तुमच्या सगळ्यांना मला याबद्दलच काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्यामध्ये डायलॉग्स कोण जास्त विसरतं? कोणीच नाही. नाही कोणी डायलॉग विसरत कोणी नाही. ऍड करतात उलट सगळे. हा नाही, एक व्यक्ती आहे जी माणूस म्हणून लॉस्ट असते कधी पण तोच रोल आहे त्याचा, त्यामुळे ते वर्कही होतं. स्पेसिफिकली तयारी करून तर ही व्यक्ती कधी कधी त्याला माहिती नसतं आपण काय पाठ असतं, पण माहिती नसतं आपण काय शूट करणार होता असते. तर आपण हे केलंय ना असं म्हणजे विचार. आमचं ऍक्च्युली उलट आलंय की आम्हाला एक सिच्युएशन दिली जाते की इथनं इथेपर्यंत जायचं आहे, एवढाच शॉर्ट असतो तो. मग त्याच्यामध्ये हा काहीतरी करतो, मग मला काहीतरी सुचतंच,
मग ह्या पण काहीतरी गाणं सुचतं. झालंय त्यातनं एक तयार. आणि आता 30 सेकंदाचा एक सीन असा 1.5 मिनिटाचा आम्ही करून तसं गाणं तयार झालेलं आहे. गाणं तयार झालंय त्याच्यामुळे तो फक्त ते पायऱ्यांवरनं खाली उतरत येतात एवढाच सीन होता आणि पासिंग शॉट होता की जागा दाखवायला की अवघड. आणि मला तो ओमाज द्यायचा होता छोटीसी बात जो सिनेमा आहे अमोल पालेकरांचा, त्यात एक तो पाटीचा सीन आहे, ते पाटी वर असते खाली. तर मी म्हटलं आपण ते काही कारण मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप असे त्याला काय म्हणतात मला नो व्हॉट डू कॉल इट डेडिकेशन. नाही काहीतरी असतात ना इस्टर एग्ज असं म्हणतात काहीतरी, की असे जे लपलेले आहेत, ज्यांना सापडायचं त्यांना सापडेल असं. तर ते म्हणून आम्ही तो एक सीन ठेवला होता. तर हा आधी बेअर ग्रिल्सवर एक कॉमेंट्री करायला लागला, त्याच्यावर हा काहीतरी म्हटला, मग ह्याने एक वेगळ्या मीमचा एक रेफरन्स काढला. करत करत ते इतका मोठा झाला सीन की त्याचं गाणं बनवायला लागलं आम्हाला. सेटवर सगळ्यात जास्त लेट कोण येतं शूटिंग वेळी? नाही हे मी कोणीच नाही. खात्रीशीर सांगतो, कोणीच विसरत नाही. या बाबतीत सगळे सगळे डॉट वेळेवर येतात. हे फोन कॉल्स जास्त कुणाला येतात? फोन कॉल्स जास्त हा कोणाला येतात जास्त? माझ्याकडे का बघतोस तू? विचारतोय रे, मला आठवत नाही म्हणून. अच्छा, मी पण विचारातच पडलोय जरा. त्याचं कोण कारण असेल बरं? त्याचं कारण सांगतो काय की फोन कॉल हा सोशल मीडियावर हा इंस्टाग्राम डिलीट करणारा माणूस आहे सतत सातत्याने. नाही म्हणजे मध्ये मध्ये प्रमोशन आलं की मी तेवढा पुरता येऊन पोस्ट करतो. नाही मी ऍडिक्ट माणूस आहे, मी कुठल्याही ऍडिक्शनला पटकन स्वाधीन होतो. रील्स बघायला मला प्रचंड आवडतं. मी 1.5-2 तास रील्स बघू शकतो. मला लक्षात येतं खूप वेळ जातोय, मग मी चिडून डिलीट करून टाकतो. त्यामुळे Season 3, Dinar will have social media addiction. Castमध्ये सगळ्यात जास्त रागीट कोण आहे? पटकन राग कुणाला आहे? सारंग. ओके. मला एक प्रश्न पोलाला अभय पण आहे बरं का, विचारायचा आहे. अभय पण रागिष्ट माणूस आहे. हो, अभय आहे. अभय दिसत नाही रागिष्ट. हो सगळे विनोदी दिसतात. नाही अरे अरे अभय राग आला ना की तो गिळतो, सारंग तो बाहेर टाकतो, एवढाच फरक आहे. पण राग येतोय ना. दिग्दर्शक नाही, मी आरडाओरडा नाही करू शकत सगळ्यांचं. नाही, but हे खरंच चांगलं आहे. मला पोलाला एक प्रश्न विचारायचा की सगळ्यात पहिलं मराठी वाक्य तू कुठलं बोलली होतीस, तुला आठवत असेल तर? मला माहितीये चांगलं छेड काढली होती माझी. सांग काय म्हटलं मराठी लाईन स्पोक Ever? एव्हर. या हो. ये मंदीवर बस. मांडीवर बस. त्याच्या मागे काय म्हणजे कशावरून काय मागे एक स्टोरी मी सारंगला म्हणली पहिलं मराठी वाक्य ते बोलली. असे आमचे चावट डिरेक्टर आहेत. हे हिला छेड काढायला म्हणून शिकवलं होतं. आमचं तेव्हा काही Our नव्हतं. partner Anusha. Ha. Our partner Anusha, who is also part of Shatit Kranti, she was forcing Sarang and I to flirt. हा आम्हाला काही जोडपं व्हायचं नव्हतं. आम्ही एकत्र काम करत होतो. तर ती म्हणत होती तुमची जोडी चांगली आहे, तुमची जोडी चांगली आहे, असं काहीतरी चाललं होतं. तर ती म्हटली तो आज आला ना की त्याला फक्त असं पण ये मांडीवर बस. तिला माहित नाही त्याचा अर्थ काय होता ते. ती आल्याला म्हणली, मी म्हटलं हे बघ हे जर तू केलंस तर अवघड होईल तुझं आयुष्य. एका मराठी तरुणाला परदेशी तरुणीशी मैत्री करायची असेल तर काय टिप्स देशील? आता तू लगेच त्याचे म्हणजे लगेच तू ह्याच्यामध्ये करणार नाही ना, प्रयत्न नाही करणार. सेफ आहे ना मी. हा मग मी नाहीतर आजचं जायचं जे आहे ते. टिप्स मी एक दोनदा सांगितलंय हे. पण एक सगळ्यात महत्वाचं काय झालं ना की आमच्या सेटवरची सगळी मुलं फ्लर्ट करत होती हिच्याबरोबर. त्या म्हणजे ज्या सेटवर आम्ही भेटलो सिनेमा, हा सगळी मुलं फ्लर्ट करत. कोण पिक्चरला नेतंय, खायला नेतंय, ते नेतंय. मला इंग्लिश यायचं नाही तेव्हा. त्याचा आम्ही कोणीही भाग नव्हतो. हा हा होता पण हा उशीर आला. मी होतो पण मी ह्याच्यात कशातही हा सहभागी नव्हता नव्हतो. हा ह्याच्यात. पण बाकीची सगळी मुलं प्रचंड फ्लर्ट करत होती अशी. त्यामुळे तिला वैताग आला होता की सगळेच फ्लर्ट करतात आणि मला इंग्लिश यायचं नाही म्हणून मी मागे राहिलो. म्हणजे मी प्रयत्न नाही केला, उगीच कशाला माती हे मागे खायची. राहिलं हे खूप खोटं नॅरेटिव्ह आहे या व्यक्तीचं. ऐक ना, तर मागे राहिलो म्हणजे मी भिडलो नाही जसं भिडायला हवं तसं. तिच्या मागे राहिलो मी. हा तर त्यांनी सायलेंट मूव्ह टाकला आपल्या. हा तर त्याचा फायदा झाला की हा उगीच म्हणजे उगीच काहीतरी बावळटपणा करायला जात नाही ह्याचा फायदा झाला एक. आणि दुसरं म्हणजे आता एक सिरियस नोटवर उत्तर असं, आणि हे आलोक अग्री करेल की आम्ही दोघंही सुमित्रा मावशींकडे खूप काम करायचो, सुमित्रा भावे. त्यामुळे मुळात थोड्या प्रमाणात जेवढं शक्य आहे तेवढं स्त्रीवाद शिकलेलो आहे. आणि बायकांशी कसं वागावं, कसं बोलावं आणि त्यांना काय मान द्यावा, त्यांना त्यांच्या म्हणजे सौंदर्याच्याहून त्यांच्या बुद्धीला मान
दिला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. Treat them with respect. Not things to be got or to be given. म्हणजे इंटेलेक्च्युअल मैत्री आधी झाली. काय क्लिअर इंटेन्शननी प्रश्न विचारला. मला भाईला प्रश्न विचारायचा भाई वाय 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 बोलो. कुठल्या लेवलचा जोक झाल्यावर तू हसशील? म्हणजे म्हणजे आल्यापासून नुसतं म्हणजे बाकीचे चेहरे बघितल्यावर आणि तुझा चेहरा बघितल्यावर असं आता कुठून तरी धावपळ करून आलं किंवा इस्रायल वरून आल्यासारखा फील होतं. कुठून आलंय? इस्रायल. मी तर काय मी यावर बोलू. तो प्रमोशन्स बंद झाले की असेल. नाही नाही मी खूप हसतो. खूप हसवतोय. हा मी थोडा मुडी माणूस आहे, त्यामुळे माझा मूड असेल तर मी खूप हसतो, नाहीतर मग मी असा जर का उदास असेल तर उदासच असतो, असं असू शकतं. त्यामुळे तुझा प्रश्नाचं उत्तर असं की वाईट जोकवरही मुडात मी खूप हसू शकतो आणि खूप चांगल्या जोकवर मुडात नसताना मी अजिबात हसणार नाही, असं त्याचं उत्तर आहे. त्यामुळे ते जोकवर नसून मूडवर आहे. तुमच्या सगळ्यांची कॅरेक्टर्स बघून म्हणजे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन ही असं वाटतं की तुम्ही ज्या काही पॉलिटिकल सध्याचं आपल्या खास करून महाराष्ट्रातल्या घडामोडी आहेत त्याच्यावर काही लक्ष देत नसाल, पण तुम्ही म्हणजे तुमचं लक्ष असतं का की हे इतकं सगळा गोंधळ चाललेला अरे असतो बापरे. आणि तुम्ही त्याच्यावरती काही टाइमपास तरी करता का? त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, माझा चेहरा असा का आहे तेच आहे कारण. आपलं महाराष्ट्राची पॉलिटिकल अवस्था लक्ष आहे. नाही, माहिती असते, त्याच्याबद्दल चर्चाही घडत असतात आणि त्याच्या ॲक्च्युली हे आत्ता सगळं प्रमोशनचा भाग आहे. प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये आम्ही असणंच अपेक्षित आहे, असं नाही तर लोक सिरीजच बघणार नाहीत, साधा मुद्दा आहे. पण एकत्र असताना हा प्रत्येकजण स्वतःच्या पोझिशनिंगवरनं भयंकर डाऊटमध्ये असतो किंवा उलट म्हणजे की सगळ्यात जास्त लागणारी जी गोष्ट आम्हाला कोणाला जर असेल ना तर आमच्या पॉलिटिकल तुमचं जे काय आहे त्याच्यावरनं जर कोणी तुम्हाला करप्ट म्हटलं तर ती सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट इथे, की आम्ही ते सगळ्या बाबतीत खूप जास्त सतर्क राहायचा प्रयत्न करतो. आणि आपल्याकडे माहिती आहे की ते किती एक्सप्रेसिव्ह असणं नसणं याच्यामुळे फार विविध प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे काही लोक फेसबुकवर लिहून त्याला जे काही ट्रोलिंग होतं त्याच्याबरोबर इझिली डील करू शकतात, काही लोक नाही करू शकत. पण मला वाटत म्हणजे की शक्य तेवढा अवेअर राहण्याचा प्रयत्न करतो. ते इथे फक्त आत्ता बोलणं नाही. सारंग पॉलिटिक्सचा विषय आला म्हणून मी पहिल्यांदा बोलण्याचा विचार केला की सारंगने मागे एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की पॉलिटिकल सिनेमासुद्धा करायचा आहे किंवा पॉलिटिक्सवर काहीतरी करायचं आणि त्याच्यासाठीचे मागच्या अनेक वर्षापासूनचे प्रयत्न आहेत, स्क्रिप्ट आणि या सगळ्यावर तू बारकाईने लक्ष ठेवतोस. शांतीत क्रांती जर का म्हणजे विनोदी अंगानंच अर्थात करायचं असेल तर पॉलिटिक्समधला सध्याचा कुठला चेहरा, अर्थात नाव नको घेऊस पण त्याचे हावभाव किंवा असं फिट बसणारं कॅरेक्टर तुला पॉलिटिक्समध्ये दिसतं? हो अनेक आहेत ॲक्च्युली. म्हणजे मी असं एक दोन्हीचं एकत्र उत्तर देतो. आमच्या शोजमध्ये भरपूर पॉलिटिक्स असतं. आम्ही ते हुशारीने करायचा प्रयत्न करतो की आम्ही कशात अडकणार नाही म्हणून आम्ही फसत नाही. म्हणजे बेरोजगारमध्ये खूप प्रमाणात पॉलिटिक्स आहे. आमचा एक आपल्या बापाची सिरीज म्हणून आहे, ती तर पूर्णपणे पॉलिटिकल सिरीज आहे, म्हणजे सटायर आहेत ते सगळे. त्यानंतर आत्ता इवन म्हणजे शांतीत क्रांतीमध्ये सुद्धा आम्ही संदर्भ असतात भरपूर, जे की एक खूप सुंदर सिनेमा आत्ता आत्म पॅम्फलेटमध्ये जे केलंय, अचीव्ह केलंय, तर ते अचीव्ह करायचा प्रयत्न करतो की आम्ही त्याच्यावर भांडायच्या वाटचं जर का आपण त्यांना असं काय म्हणतात मधातनं औषध दिलं तर काय होईल असा हेतू असतो. आणि तुझ्या प्रश्नाबद्दल उत्तर द्यायचं झालं तर चेहरा म्हणजे एकतर ते आता अर्थात त्याच्यामध्ये शिंदे नावाचं पात्र आहे, तर ते तर अनेक लोक रिप्लेस करू शकतील असं आहे. पण जे मेन 3 मुलं आहेत ना तर त्यांच्याच जागी मला कुठलाही पॉलिटिकल चेहरा शांतीत क्रांतीमध्ये दिसू शकत नाही. कारण काय जो मोकळेपणा लागतो तो मला नाही वाटत आत्ता कुठल्याच पूर्वीच्या जर का म्हटलं तर होता. मला खूप आवडायचं. मी आत्ता जुने व्हिडिओज बघतोय आणि कारण मी बाळासाहेबांचं काम केलं होतं तर तेव्हा ते सगळेजण एकमेकांना ज्या भाषेत बोलायचे आणि जितक्या उघडपणे सभांमध्ये नावं घेतली जायची ह्याचं मला आता अप्रूप वाटतं. म्हणजे हे आपल्याकडे आता होत नाही. कोणीतरी विचारा बाळासाहेबांचं काम केलं होतं काय होतं ते. हां ऍक्च्युली माझा हा पुढचा प्रश्न असा की नेमकं हो. सो मी गेलो, महेश दादाने मला बोलवलं आणि महेश दादा असं ते काही
सांगत नाही की कशासाठी बोलवलं ते, तू येतोयस असंच असतं, अज्युम्ड असतं ते. तर त्यामुळे मी गेलो, आपलं त्याने बोलवलं आणि एक सिनेमा करतोय, ये जरा बोलायचं आहे. आणि तिथे फोटो मांडले होते सगळे आणि पुलंचा बायोपिक होता, तर त्याच्यामुळे आणि त्यांचा वाद झाला होता ना बाळासाहेबांशी, तर त्याच्यामुळे तो मला काही अंदाज नाही की काय आहे वगैरे. मी सगळे मित्रच बसलेत आणि तिथे एक पुस्तक होतं बाबासाहेब पुरंदरेंचं. तर दाढी बघून मला वाटलं की मला हा रोल आहे, म्हणजे की तर मग त्यांचं चालू झालं की नाक थोडं मोठं करायला लागेल, इथे एअरबॅग्स द्यायचे, त्यांचे इथे हे होतं वगैरे, असं प्रॉस्थेटिकचे गप्पा. तर मी पण त्यांचे बाबासाहेबांचे फोटो बघत होतो की ह्याच्यात काय करायला लागणार आहे आपल्याला वगैरे असं. आणि ते म्हणले दाढी काढायला लागेल. तर मग मला आणखीन कन्फ्युजन झालं आणि मग ते म्हणले बाळासाहेबांचं काम करायचं आहे. तर मी थोडा शॉक्ड होतो, कारण कोणीच मला विदाऊट दाढी बघितलं नाही इतक्यात. माझ्या आईनी बघितलं होतं लहानपणी. तर तो म्हटला की तुझ्या बोटांमध्ये आणि तुझ्या बसण्यामध्ये मला बाळासाहेब दिसतात. असं मला काय कळलं नाही. आणि म्हणून मग मी 1-2 जुने इंटरव्ह्यूज बघितले आणि मग मला लक्षात आलं त्याला काय म्हणायचं आहे ते, आणि मग त्याच्यावर काम केलं. आणि त्यातला एक सगळ्यात अविस्मरणीय अनुभव असा होता की मी पहिला दिवस शूटचा, तोपर्यंत मी दाढी काढली नव्हती. मी दाढी काढली, मग त्यांनी प्रोस्थेटिक केले 3 तास आणि आम्ही एका हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो टॉप फ्लोअरवर. आणि खालच्या मजल्यावर म्हणजे टॉप फ्लोअरवर मेकअपचं होतं आणि खालच्या मजल्यावर शूट होतं. तर तो मेकअप केला. मी पण बघितलं नव्हतं की काय झालंय आता फायनल अवतार. आणि मी ते शाल घेतली आणि मी आपलं नेहमी ॲक्टर जसा सेटवर जातो तसं चालायला लागलो. तर हॉस्पिटलमध्ये लोक बाजूला व्हायला लागले आणि त्यांचा काय म्हणजे दरारा असेल हे मला कळे ना की अशी बाजूला का होत, म्हणजे असं लिटरली भिंतीला जाऊन थांबतात ना तसे थांबत होते. पण खूपच अद्भुत अनुभव होता. आलोक किंवा सारंग किंवा ललित, तुम्ही कोणीही याचं उत्तर देऊ शकता की आत्ताचे काही म्हणजे स्टँडअप कॉमेडियन असतील किंवा काही असे शो असतील की जे द्विअर्थी असतात बहुतेकदा किंवा थोडेसे अश्लीलतेकडे झुकणारे असतात. तर आमचा म्हणजे माझा एक जो 90sचा काळ आहे त्याच्यामध्ये आम्ही अशी ही बनवाबनवी किंवा लक्ष्मीकांत बेर्डे किंवा अशोक मामा यांचे सिनेमे बघितले, जो निखळ आनंद देणारे ते सिनेमे होते, ज्याच्यातनं फार छान असं मनोरंजन व्हायचं. तर आत्ता असे द्विअर्थी जेव्हा शो येतात किंवा स्टँडअप कॉमेडियन्स किंवा असं, याच्याबाबत तुमचं नेमकं म्हणणं काय किंवा तुमचं काय मत आहे? द्यायचंय कोणाला काय? मला असं वाटतं की द्विअर्थी हे 90s मध्ये सुद्धा खूप होते, त्याच्या आधीही खूप होते, आत्ताही खूप आहेत. आणि अश्लील म्हणजे दादा कोणके नाही, आणि त्याच्या पलीकडे पण सरकारी देव खटिया सगळंच म्हणजे काही त्याला गोविंदाच्या सिनेमात. आणि मला असं नाही वाटत की आत्ताच्या काळात काही. आणि अश्लील म्हणजे की आपण आपापले चौघ असताना आपण तेच बोलत असतो. तर त्याच्यामुळे असं जे एक अपेक्षा असते की सिनेमामध्ये बघताना मला निखळ मनोरंजन हवंय फॅमिली बरोबर, फॅमिली नसताना मी काही वागतो. तर मला असं वाटतं प्रत्येक ह्याला जागा आहे, कारण त्याला ऑडियन्स आहे. तर म्हणजे की ऑडियन्सनी चूज करावं, कारण की मी घरी एकटा असताना काय बघत असतोय माझं मलाच माहिती आहे. आपले सेन्सरचे पूर्वीचे चीफच त्यांचेच सगळे सिनेमे द्विअर्थीच होते. पंकज नेहलानी त्यांचे एकूण 1 सिनेमे द्विअर्थी आहेत. तर फक्त ते लपून चालायचं, ते आता उघडपणे आहे, एवढंच. ही सिरीज मैत्रीवर आहे आणि तुमच्या दोघांची मैत्री मी खूप वर्ष बघितलेली आहे, नाटकात असेल किंवा स्टेजवर पण असेल. तर मग ते सगळी मैत्री तुम्हाला आमचा ज्युनियर आहे तो. आणि BMCCचं इथं आता मेजॉरिटी आहे. राहुल हा आमच्या आता आपली किती 2000 किती साली तू आलास कॉलेज? 10 साली. म्हणजे आमची 14 वर्ष जुनी मैत्री आहे. तर ती नाटकातली तुमची मैत्री किंवा ऑफस्क्रीन असायची किंवा तिथला ह्युमर तो आता ऑनस्क्रीनवर आलाय असं वाटतं किंवा ती सोपं गेलं तुम्हाला तिथे करताना दोघांना? नाही, काय होतं, म्हणजे मी आणि अभय भेटलो 2006 साली आणि तेव्हापासून आम्ही एकत्र नाटक करतोय, मग सिनेमा केला, आता ही सिरीज करतोय. तर जितकी वर्ष तुमची मैत्री जुनी तितके त्यात कॉम्प्लेक्सिटी अधिक असते, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सगळ्या रूपात पाहिलेलं असतं. तुम्ही त्यांच्याशी भांडलेले असता, तुम्ही त्याला रडलेलं पाहिलेलं असतं, त्याची ब्रेकअप्स पाहिली असतात, तो तुमच्या ब्रेकअपमध्ये तुम्हाला खांदा त्याने दिली, सगळं म्हणजे ऑल पॉसिबल. त्यामुळे एका पॉईंट नंतर ना नातं ऑटो मोडवर जातं, म्हणजे असं होतं की हा आहे आपल्याबरोबर. तर तसं माझं आणि अभ्याचं नातं आहे. आणि मला असं वाटतं की आय एम हॅपी टू हॅव हिम इन माय लाईफ, कारण अशी रेअर नाती आहेत. आम्ही काही बोलत वगैरे नाही, बऱ्याचदा अनेक गोष्टी मी रोज बोलतोय वगैरे अशातला काही भाग नसतो,
पण ते छान असतं की तुमची एका व्यक्ती म्हणजे माझं वय 34 आहे आज आणि आमची 17 वर्षाची मैत्री आहे, त्यामुळे अर्ध आयुष्य तर आभ्यानी विटनेसच केलंय, त्यामुळे नाईस. तुला खूप काम केलेलं आहे एकत्र खूप जास्त, त्याच्यामुळे एक कम्फर्ट येतो. पण हा म्हणजे की म्हणूनच तो मगाशी म्हणत होता खूप जास्त चिडतो, कारण बाकीच्यांना नोटीस पण होत नाही ते त्याला पटकन ते आम्ही त्याला कुज हा शब्द वापरतो की हा कुजला आत्ता इथं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे काम करायला सुरू केलं त्यात सारंग सुद्धा अर्थात भाग आहेच, तेव्हा आम्ही जी कामं सुरू केली ती आम्ही सगळी हौशी पातळीवर आणि प्रायोगिक पातळीवर केली होती. हौशी कारण त्यात पैसे नव्हते आणि प्रायोगिक कारण काहीतरी वेगळं मांडायचंय हा त्याच्यात शोध होता, त्यामुळे आम्ही खूप भांडलोय आणि पैशाचा कुठलाही देणं घेणं नसताना खूप काम केलंय. त्यामुळे आमचं कामाचा स्टार्टिंग पॉईंट हा पैसा नाही, आपण आधी काम सॉर्ट करू आणि पैसे लागतात तेव्हा घेऊच, म्हणजे तो प्रश्न नाही. तर ते मला खूप स्पेशल वाटतं की त्या कामाच्या निमित्ताने झालेल्या ज्या मैत्र्या असतात त्याच्यामध्ये पैसा हा फॅक्टर राहतो, तो नव्हता. आणि आय एम शुअर ललित पण याला अग्री करेल, कारण तोही नाटकातलाच आहे. आम्ही एकत्र सुरुवातीला नाटक नाही केलं, पण आम्ही पहिल्यापासून एकत्र स्पर्धांमध्ये एकत्र नाटकं केलेली आहेत. एकांकिकेला पहिलं बक्षीस मिळालं आणि आम्ही हारलो होतो सवाई करंडक. करेक्ट. त्यामुळे आमची पहिली ओळख आहे. त्यामुळे सगळे नाटकवाले, शांतीत क्रांतीच्या अख्ख्या टीम मधली 90% लोक नाटकवाली आहेत, त्यामुळे तो एक कॉमन दुवा सुद्धा त्याच्यातला आहे. त्यातनंच तुला ते अनीचं कॅरेक्टर सापडलं? कशातलं? अनीचं कॅरेक्टर नाही, ते घरातनं सापडलेलं कॅरेक्टर, त्याचा याच्याशी नाही समजलं. माझा प्रश्न सारंगसाठी आहे. सोशल मीडियावर तुझी आणि पॉलाची केमिस्ट्री आम्ही नेहमीच पाहतो, पण हा मराठी मुलगा कॅनेडियन पॉलाच्या प्रेमात कसा पडला हे जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. दोन गोष्टी एक तर कॉमन गोष्टी खूप, म्हणजे मी म्हटलं तसं स्वयंपाक, फिरणे हे ते असे भरपूर आवडी आहेत. आणि म्हणजे उदाहरणार्थ मी पहिल्यांदा तिला डेटवर असं जेव्हा नेलं होतं तर तेव्हा मी तिला ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये भोरियाळीत घेऊन गेलो होतो डेटला. भोरियाळीत. तर आम्ही एका जुन्या पेपर मार्केटमध्ये जाऊन चालत काय म्हणतात सिरॅमिकच्या वस्तू आणि वेगळ्या पेपरच्या गोष्टी विकत घेत होतो. आता हे जर का एखादी मुलगी, आणि मला त्याची भयंकर आवड आहे, म्हणजे असं जुन्या बाजारात फिरणे आणि हे ते, आणि त्याला ती इम्प्रेस झाली, तर मग ह्याचा अर्थ खूपच कॉमन थॉट आहे. जुईने बबू बोललेलं आवडतं की पॉलाने? मला पॉला बबू म्हणतच नाही. बबू आंघोळ करून आलाय का? आंघोळ मी दिवसातनं 2दा पण करीन जर का पाणी वाचवायचं नसेल तर, पण मला आंघोळ आवडते. आणि ती मला आम्ही एकमेकांना सांगायचं का नाही सांगायचं नको काय सांगितलं तर हरकत, चावडीच आहे. काय सांगू? जानम. जानम समजा करू. मला माझा प्रश्न असा आहे की भाडीपाची सुरुवात नेमकी कशी सुरू झाली? का वाटलं की आपण भाडीपा सुरू करू असं वेब सिरीज? मी मगाशी दिलेलंच उत्तर की आम्हाला असं होत होतं ना की आम्ही खूप गोष्टी घेऊन आलो होतो पिच करायला आणि त्या कुठल्याच ॲक्सेप्ट होत नव्हत्या, इन्क्लुडिंग सिनेमे जे आम्हाला बनवायचे ते आम्ही आता पुढच्या वर्षी बनवायला सुरू करू अशी अपेक्षा आहे. तर त्या कुठल्याच ह्याला कोणीच सपोर्ट करत नाही, कारण व्हॉइस पूर्ण वेगळा होता जो मराठी इंडस्ट्रीचा आत्ता व्हॉइस आहे त्याच्याहून. मग आपल्याला पैसे कोणी देत नाही आहेत तर काय ऑप्शन आहे, तर आपण प्रोड्युसर होऊ शकतो का? पण असं ओव्हरनाईट प्रोड्युसर होणं इम्पॉसिबल आहे, कोणी आपल्याला तेवढी ताकद देणं. तर छोट्या छोट्या काही गोष्टींपासून चालू करूयात आणि त्यासाठी यूट्यूब चॅनल काढूयात. मग त्यासाठी पण आम्ही आधी वेगळ्या यूट्यूबवाल्यांना अप्रोच केलं की तुम्ही कराल का. आम्ही आलोकलाही अप्रोच केलं होतं की तुम्ही चालवाल का असं म्हणून, आणि मी नाटक कंपनीला ओव्हरऑल. आणि मग तेही काही केल्या प्रतिसादच येईना. तर त्या दरम्यान पॉला, मी, अनुषानी आम्ही जाहिराती बनवायला चालू केलं आणि त्यातली एक जाहिरात खूपच व्हायरल झाली. आणि मग आम्हाला लक्षात आलं की आपल्यालाच बनवता येतं आहे इंटरनेटसाठी, आपल्याला काहीतरी त्याचा एक इन्स्टिंक्ट आहे, आणि म्हणून मग भाडीपा सुरू करायचं ठरलं. पण तेच नाव भाडीपा भारतीय डिजिटल पार्टी असं का? Basically, we wanted it to, my mic is working, I think. So, Bhadipa, we wanted it to be something fun, something we can abbreviate. And of course, Bhadipa has the long-term vision of not just being Marathi. You know, one day maybe we can have a Bhadipa Marathi, Bhadipa Gujarati, Bhadipa Kannada. That's the ultimate goal. We didn't want to limit it only to a Marathi audience. So that's why the name is more national. आलोक राजवाड्यांना प्रश्न आहे, सुमित्रा भाभींची अशी कुठली आठवण आहे तुमच्या अविस्मरणीय आयुष्यभर राहील अशी? खूपच अवघड प्रश्न आहे.
पण कारण मावशींबरोबर मी एका फिल्मला असिस्ट केलंय, त्यांच्या 2 चित्रपटांमध्ये मी काम केलं, अनेक छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स केल्या या व्यतिरिक्त. त्यामुळे खूप काळ मी त्यांच्याबरोबर होतो, त्यांची कामाची पद्धत जवळून पाहिली. पण एक आठवण अशी सांगता येईल, कासवच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांना मी असं विचारलं होतं की ॲक्टरकडे अशी कुठली गोष्ट पाहिजे जी त्यांनी घेऊन यायला पाहिजे, म्हणजे अशी कुठली गोष्ट इनहेरेंटली पाहिजे. तर त्या दिवशी कासवचं शूटिंग आम्ही समुद्रकिनारी केलं बऱ्याच वेळेला, आणि सनसेट होत होता आणि एक खूप सुंदर समुद्रकिनारा होता, आणि समुद्राचे शॉट्स घ्यायला सुनील सर, आमचे DOP आणि अजून त्यांचा असिस्टंट, असे 3 जण समुद्रात होते. आणि असं एक घडलं की मी आणि मावशी दोघंच होतो, आणि हा क्षण मी कधी विसरणार नाही. त्यांनी दिलेलं उत्तर फार मस्त होतं. त्या असं म्हणलं की बाकी स्क्रिप्ट लेखक देतो, तुमची म्हणजे काय शरीर बनवायचं असेल आपल्याला व्यायामशाळेत जाता येईल, अनेक गोष्टी करता येतील, पण 2 गोष्टी या ॲक्टरनी स्वतः घेऊन यायच्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कॉम्प्लेक्सिटीचं अंडरस्टँडिंग, आणि ती कॉम्प्लेक्सिटी कुठली असू शकते, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक लेवलवरची, नातेसंबंधातली, त्याचं अंडरस्टँडिंग. आणि दुसरं त्या म्हणल्या एनिग्मा. या 2 गोष्टी या ॲक्टरकडे स्वतःत इनहेरेंट असतात. मग त्यांना मी म्हटलं मग एनिग्मा म्हणजे काय, त्या म्हटलं ते मला सांगता नाही येणार. तर हे मला असं एक संध्याकाळी घडलेली एक गोष्ट आठवते की त्या असं म्हणतात या 2 गोष्टी ॲक्टरकडे स्वतःत लागतात, त्या तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. बाकी सगळ्या गोष्टी शिकवता येतात, बाकी सगळ्या गोष्टी करून घेता येतात, तुम्हाला कॅरेक्टरचं ब्रीफ देता येतं, पण कॉम्प्लेक्सिटी सांगता येत नाही आणि एनिग्मा कम्युनिकेट करता येत नाही, तो असतो. तर ते मला असं वाटतं फार सुंदर दिवस होता तो. तुमचं कांदे पोहे आणि आई मी आणि पुढचं जे काय असेल ते त्या वेळेसचं ते खूप हिट झालं, आणि त्या गोष्टी ॲक्च्युली घडतात सुद्धा, म्हणून त्या रिलेटसुद्धा झाल्या. पण भेटूया एकदा हा थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे, तर तो तुम्हाला का करावासा वाटला, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली एकमेकांना तितकं भेटणं कठीण होऊन बसलेलं आहे का? ऍक्च्युली या तिघांनी तो शो केला पाहिजे. आम्ही तिघांनाही कॉन्टॅक्ट केले, त्यांनी केलं पाहिजे. तो भेटूया, तुला नाही आला कॉल? अच्छा, चल घेऊन जाऊयात, भेटूया आपण एकदा. नाही, ते डोक्यात खरं तर हे होतं की प्रवासामध्ये जी कॉन्व्हर्सेशन्स होतात ती आपल्याला आपण कायम लक्षात ठेवतो. म्हणजे आता हा मावशींचा किस्सा सांगितला तो सेमच आहे की आपण कुठल्या तरी अशा एका ठिकाणी असतो, तिकडे आपोआपच आतून असं बोलावं असं वाटतं जे आपण कधी जनरल गप्पा मारताना किंवा घरात बसून नाही बोलणार. त्यामुळे प्रवासातले कॉन्व्हर्सेशन्स हे मेमोरेबलच असतात. तर आम्हाला असं वाटलं की नुसतं काहीतरी इंटरव्ह्यू शो किंवा कधी काही कोणाला काही बोलायचं असेल तर त्यासाठी ते करण्याच्या अडचण त्यांना प्रवासाला घेऊन जाऊयात कुठेतरी. ऍक्च्युली सॉरी मी थोडं इंटरप्ट करतोय, सारंगकडे एक मावशींचा खूप चांगला किस्सा आहे तो ड्रायव्हिंगचा. म्हणजे तो मला असं वाटतं तू झालं की तू सांग, कारण तो मावशींचं स्पिरिट त्या किस्स्यात आहे, म्हणून मला वाटलं तू तो सांगावास नंतर शक्य झालं तर. वेळेचं माहित नाही, त्याच्यातनं भेटूया एकदा असं झालं. आणि तेच आता हे पण तो म्हणतो तसं, मावशी गेल्या जेव्हा आमच्यासाठी खूपच जवळच्या होत्या सुमित्रा मावशी, आणि त्या जेव्हा गेल्या त्याच्या आधी त्या 2-3दा असं म्हटल्या होत्या की अरे आजकाल तू भेटतच नाहीस, आणि आम्ही सारखे ठरवायचो की भेटूयात. आणि आज बऱ्याच वेळा होतं की आपण अत्यंत महत्त्वाच्या आपल्या आयुष्यातल्या लोकांना भेटत नाही, किंवा ज्यांची कदर आहे किंवा ज्यांच्याबद्दल कुतूहल आहे अशा लोकांना आपण भेटतच नाही. तर मग त्यांना जर का भेटवलं तर त्यातनं काही मॅजिक मिळेल का? आणि हा शो पूर्णपणे कुठल्याही कमर्शियल गणितातनं नाही तयार झालेला. ह्या ह्याच्यातनं तयार झाला आहे की आपल्याला हा जसं आईच्या हातचं पण आमचा शो त्यातनंच तयार झाला होता की आम्हाला इच्छा अशी होती की आईच्या हातचं जेवण ह्याच्यावर काहीतरी कोणीतरी बनवलं पाहिजे, इतकं साधं त्यातलं. तसंच भेटणं आणि प्रवासाला एकत्र जाणं ह्याच्यावर काहीतरी बनवूयात, त्यातनं भेटूया एकदा सुचलं. आणि मावशींचा किस्सा मी पटकन सांगतो. मी पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी शोमध्ये किंवा शूटिंगमध्ये गाडी चालवणार होतो. तर मावशींनी मला विचारलं होतं की तुला येते का चालवता, तर मी म्हटलं मी खूप पूर्वी चालवली आहे, तर एवढी खास येत नाही. आणि म्हणून सुनील सरांनी मला शूटिंगच्या दरम्यान गाडी शिकवायचे, ते मला थोडी करत. आणि ती एक मोठी क्वालिस होती जी चालवायला खूप जड, आणि ती हे काय म्हणतात आपलं ऑटो स्टेअरिंग ऑटो नव्हतं, आणि ते असं गोल उलटं फिरवायचं वगैरे असं होतं, ते खूप जड होती. आणि आम्ही गुजरातच्या एका हायवेत खेड्यात शूट करत होतो, आणि मी ती गाडी चालवत दिवसभर शूटिंग केलं व्यवस्थित. आणि कॅमेरा रिग होते, ते अवघड असतात करणं, तर ते मी केलं व्यवस्थित, आणि आयुष्यात पहिल्यांदा गाडी चालवत आहे. तर फायनली आम्ही चहा प्यायला थांबलो, आणि मी म्हटलं की आता सर तुम्ही घ्या गाडी, म्हणजे पुढच्या लोकेशनपर्यंत. तर ते म्हटलं आता एवढी चालवलीस तर चालव, असं सुनील सर म्हटले. म्हणून आम्ही गाडीत बसलो, मागे DOP होता,
सुनील सर पुढे माझ्या शेजारी बसले होते, मी चालवत होतो आणि आणखीन एक ॲक्टर होता आमच्या गाडीत. तर मी ती गाडी गोल फिरवली हायवेवर. त्यांनी अख्ख्या युनिटनी सगळे ट्रक बिक थांबवले माझ्यासाठी की हा वळवतोय पहिल्यांदा आयुष्यात, तर जरा टेन्शन आहे. आणि ती मी वळवली आणि माझ्याकडे इंडिका होती पुण्यात, त्यामुळे ती सरळ व्हायची आपोआप ऑटो हे होऊन. आणि ह्याचं स्टेअरिंग काही सरळ झालं नाही आणि ती तशीच गोल फिरत राहिली. आणि आपलं जर पहिल्यांदा गाडी चालवतो तर आपला ॲक्सिलेटरवर पाय जातो. ती एका डिवायडरवरनं उडली आणि एका टपरीत घुसली ऑलमोस्ट. आणि आम्ही वाचलो नशिबाने. त्या opposite गाड्या पण येत होत्या. ऑपोजिट गाड्या पण येत होत्या, ट्रक येत होते. त्या DOPने तो हे ओढला आणि मिलिंद जोग आणि वाचवलं आम्हाला सगळ्यांना. आम्ही वाचवलं आणि मी पूर्ण म्हणजे हल्लून गेलो होतो की असं हे. तर एक शांत झालं, 15 मिनटं सगळं शूटिंग थांबलं, सगळ्यांना चहा बिया सगळं देणं झालं आणि म्हटलं की चला आता आपण जाऊयात. आणि सुनील सर जाऊन ड्रायव्हर सीटवर बसले. तर मावशी म्हटलं नाही उतर, मी गाडीत बसणार आहे. तर मावशी माझ्या शेजारी बसल्या आणि ते म्हटले तूच चालवायची गाडी. तर मी म्हटलं नको मावशी, आता परत काहीतरी कॅमेरा आला. ते म्हटले नाही, पण तू आज जर का गाडीतनं उतरलं तर का चालवणार नाही, तुझी भीती कायम मनात राहील, मी तुझ्याबरोबर बसते, काही नाही होणार असं म्हणून त्या बसल्या. आणि मग त्यांना मी मावशींना घेऊन मी गाडी चालवली. आपण शेवटाकडे येतोय, पण त्यामुळे मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे, कारण तुम्ही OTT वरती खास करून जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करता. आणि मगाशी एक तो पॉलिटिकल मुद्दा निघाला की सटली अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पेरल्या जातात. कॉन्टेंट तयार करताना ते एक टेन्शन येतं का कुठेतरी की कोणीतरी म्हणजे आजकाल जी काही परिस्थिती आहे त्याच्यानुसार वगैरे ते एक टेन्शन सतत येत असतं लिहिताना, बनवताना, काम करताना असं? ॲक्टर्सनी आधी पहिलं उत्तर दिलं पाहिजे, कारण त्यांना सगळ्यात जास्त ट्रोल होतं की काही स्टँड घेतला तर. म्हणूनच म्हटलं ते एक टेन्शन येतं कुठेतरी. घेतलं तर आहे त्याच्या ह्याच्यावर. आणि परत काय की तुम्ही पण स्टँड घेता म्हणजे नेमकं काय करता, म्हणजे पॉलिटिकली तुम्ही न्यूट्रल राहून काहीतरी सांगताय का? फॉरगेट युअर इंडिव्हिज्युअल स्टँड इवन इन द सिरीज. जरी म्हणजे जरी आपण आपल्या कामातनं काहीतरी सांगत असू तर ते सांगत असताना आपण नेमकं काय सांगतोय, आपण कुठली तरी एक बाजूच लावून धरतोय का की आपण एखादी बाजू मांडतोय, त्यातही फरक आहे. म्हणजे आत्ताच मी घंटा 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 नावाचं एक नाटक करतोय जे पूर्णपणे पॉलिटिकल बेस्ड, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड पूर्ण पॉलिटिकल आहे. आणि जरी 2 पात्रांचं नाटक असलं तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये खूप पॉलिटिकल आत्ताचे संदर्भ आहेत, आत्ताच्या गोष्टी आहेत. पण तेच आहे की ते म्हणत असताना आपण कुठेही फॅक्ट सोडत नाही आहोत ना. आपण जे काही बोलतोय त्याला काहीतरी, आणि लोक बोलणार आहेतच, म्हणजे त्याचं हे आहे की लोक त्याच्यावर काहीतरी तुम्हाला रिॲक्ट होतील, काही ना काहीतरी हे होणार आहे. पण कलाकार म्हणून मला फक्त एक वाटतं की माझं काम काय, तर माझं काम गोष्ट सांगणं आहे. बरोबर, मी तुमचं मनोरंजन करण्यासाठी इथे या क्षेत्रात आलेलो. मी काही लहानपणी हे विचार नव्हता केला की जेव्हा मी या क्षेत्रात आलो की मला पॉलिटिकली काहीतरी चेंजेस करायचे आहेत. फक्त तो मला अवेअरनेस असला पाहिजे आणि माझा कणा मला काहीतरी असला पाहिजे. या गोष्टी मला वाटतात की त्या मी सांभाळून, जर मी माझं काम करत असतानाही त्या गोष्टी जर मी सांभाळू शकलो तर काही होऊ शकतंय का. कारण मला हे पण करायचंय की मी माझ्या गोष्टीत उद्या मी काहीतरी आतंकवाद्याची भूमिका करीन, याचा अर्थ असं नाही ना की मी ते प्रमोट करतोय किंवा मी ती गोष्ट करायला सांगतोय. मी काहीतरी पात्र रंगवत जातोय किंवा मी गोष्टींचा भाग होतोय. दरवेळेला असंच असणार नाहीये की एखाद्या गोष्टीचा मला भाग व्हायचा आहे. जो क्रिएटर आहे, जो डिरेक्टर आहे, त्याला काहीतरी वेगळंच सांगायचंय, वेगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत आणि मी फक्त भाग आहे त्या गोष्टीचा. सो फक्त तेच आहे की ओव्हरऑल की ते पूर्ण प्रोजेक्ट म्हणून काय सांगतंय, काय प्रेझेंट होतंय, काय आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय, तेव्हा तो विचार केला पाहिजे की मग मला या गोष्टीचा भाग व्हायचा आहे का. तर ते महत्वाचं आहे. नाही, मला एवढं नक्की वाटतं की काम रिग्रेसिव्ह नसावं आणि ते मागे घेऊन जाणारं नसावं. आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राला त्याची एक वैचारिक आणि पॉलिटिकल परंपरा आहे. तर त्या सगळ्या पद्धतीने आपण जर बघायला गेलं तर अनेक वेळेला अशाही भूमिका विचारल्या जातात की ज्याचं पॉलिटिक्स पटत नाही. आणि मग म्हणजे अगदी सोपं उदाहरण जर का घ्यायचं झालं तर मी नथुराम गोडसे बोलतोय मधली नथुराम गोडसेची भूमिका ज्याच्यामध्ये त्याची भलावण केली जात असेल आणि दुसऱ्या एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका ज्याच्यामध्ये त्याला क्रिटिसाइज केलं गेलं असेल, तर जर का त्याची भलावण होणार असेल नथुराम गोडसेंची तर ती भूमिका मी करणार नाही. आणि मग जर का त्याला कुठे क्रिटिसाइज केलं जाणार असेल तर ती भूमिका मी करीन. प्रश्न नथुराम गोडसेच्या भूमिकेचा नसून प्रश्न सिनेमा किंवा ती कलाकृतीचं पॉलिटिक्स काय आहे इथे तो येतो. त्यामुळे रिग्रेसिव्ह भूमिका करणार नाही हा निर्णय माझा आहे
आणि त्याचा माझा प्रयत्न आहे, माझ्याकडनं चुका होणार आहे त्याचं मला नम्र भान आहे. पण तरी सुद्धा त्याच्यानंतर जर का आपण आपलं मन क्लिअर असेल, आपण मनामध्ये काय प्रेम ठेवून आणि वैश्विक मूल्य तपासून काम करत असू, तर मग काय थपडा खायच्यात त्या खाऊया, कारण तशी महाराष्ट्राची परंपरा आहे. तर तेवढं मला असं वाटतं की हे करेज बाळगायची म्हणजे काय आपण म्हणूया प्रयत्न तरी करायला हवा, कारण आपण महाराष्ट्रात राहतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की भरपूर शांतीत क्रांती झाली आता चावडीवरती आणि खूप मनसोक्त आपण गप्पा मारलेल्या आहेत. वेळ फार कमी आहे, सारंगला पण निघायचं आहे. पण 13 ऑक्टोबरला सोनी लिव्हवरती ही सिरीज येते, सगळ्यांनी बघावी अशीच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि तुमची कामं अजून छान झालेली असतीलच, आता ते कळेल 13 तारखेनंतर. मात्र तुम्ही चावडीवरती आलात सगळेजण आणि मस्त गप्पा झाल्या, सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या, तुमची मतं कळली, अगदी दिलखुलास सगळ्या गप्पा झाल्या. त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद, तुम्ही चावडीवर आलात त्याबद्दल. आणि तुम्ही जर मुंबई तक चावडीचे बाकीचे एपिसोड बघितले नसतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत कधीतरी शांतीत क्रांती 3 सुद्धा येणार आहे अशी जरा बातमी कळली आहे, तेव्हा सुद्धा आपण त्यांना चावडीवर परत एकदा बोलूया. पण तोपर्यंत बाकीच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका मुंबई तक.